नमस्कार मंडळी, कसे आहात? आपल्या सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो की अमेरिकेचा सण नेमका कोणता? अमेरिकेतील लोक दिवाळी साजरी करतात, दसरा साजरा करतात की आपल्याप्रमाणे गुढीपाडवा साजरा करतात? या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अमेरिकेमध्ये इनमीन 3 सण साजरे केले जातात. एक म्हणजे क्रिसमस, दुसरा थँक्सगिव्हिंग आणि सोबतच हॅलोवीनचा व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती पोस्ट केला आहे. तो जर पाहिला नसेल तर तो पाहून घ्या. त्याचबरोबर इथे साजरा केला जाणारा दुसरा सण म्हणजे क्रिसमस. क्रिसमस तर सगळ्यांनाच माहीत आहे. मुलांना छान गेम्स असतात आणि सगळ्यांना छान छान गिफ्ट्स भेटतात. त्याचबरोबर इथे खाण्यासाठी स्वीट केलं जातं आणि ते स्वीट असतं पंपकिनपासून बनलेलं. पंपकिन म्हणजे आपल्याकडे जो भोपळा असतो, लाल भोपळा, त्याच्यापासून क्रिसमस कुकीज बनवल्या जातात. त्याचबरोबर इथे वेगवेगळ्या गेम्स खेळल्या जातात. त्याचबरोबर चर्चमध्ये देखील जाऊन तिथे सेलिब्रेशन केलं जातं. एकमेकांना डिनरसाठी इन्व्हाइट केलं जातं. एकमेकांना गिफ्ट कार्ड, क्रिसमस कार्ड शेअर केले जातात आणि क्रिसमस सण साजरा केला जातो. सोबतच अमेरिकेमध्ये आणखी एक सण साजरा केला जातो, तो म्हणजे थँक्सगिव्हिंग हा नॅशनल हॉलिडे म्हणून जाहीर केलेला आहे. हा सण नोव्हेंबर महिन्याच्या 4थ्या गुरुवारी साजरा केला जातो. या दिवशी हार्वेस्टिंगच्या संदर्भात म्हणजे जे आपण कापणी असते, कापणी उत्सवाशी संबंधित असतो. या दिवशी गरीब लोकांना अन्न मिळावं, एक त्यांना थँक्सगिव्हिंग डिनर दिलं जातं. धार्मिक सेवांमध्ये उपस्थित राहून, परेड करून, फुटबॉल सामने किंवा असे वेगवेगळे धर्मदायी संस्थांचा समावेश असतो. त्याचबरोबर थँक्सगिव्हिंगला खरेदी हंगामाची सुरुवात देखील मानलं जातं. थँक्सगिव्हिंग नंतरचा दिवस जो असतो तो ब्लॅक फ्रायडे म्हणून साजरा केला जातो. तर याच्या मागे त्यांचा इतिहास देखील आहे. त्याचं मेन रिझन असतं की आभार मानण्याचा दिवस त्यांनी तो मांडलेला आहे. त्या दिवशी ते देवाचा आभार मानतात की आजूबाजूला जे आपल्याला वस्तू अवेलेबल होतात म्हणजे भेटतात, शेकडो वर्षापासून ज्या त्यांच्या रूढी परंपरा आहेत त्या संदर्भात ते देवाचे आभार मानत असतात आणि त्याच्यासाठी ते थँक्सगिव्हिंग साजरं करतात. त्याचबरोबर थँक्सगिव्हिंगच्या डिनरसाठी जी मेन मेजवानी असते त्याच्यामध्ये टर्की या पक्षाचं मांस त्याचा समावेश केलेला असतो आणि सोबतच पोटॅटो चिप्स आणि खूप सारं सॅलड आणि गोडमध्ये पुन्हा एकदा भोपळा ह्यांच्यामध्ये समावेश केला जातो. भोपळ्यापासून बनलेले वेगवेगळे गोड पदार्थ त्यांच्या खाण्यामध्ये सामील केलेले असतात. अमेरिकेतील लोक हे मोस्टली स्टुडंट असो किंवा वयस्कर लोक असो, हे जास्त फॅमिलीसोबत नसतात. ते इंडिपेंडंट असतात आणि इंडिपेंडंटली राहून ते स्वतःचं करिअर स्वतः घडवताना पाहायला मिळतात. पण थँक्सगिव्हिंगच्या दिवशी सगळी फॅमिली एकत्र येते आणि फॅमिलीसोबत बसून डिनर केलं जातं. कसे वाटले अमेरिकेतील सण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया मग पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.